यानंतर कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी रसिका नाईक मॅडमकडे सुपूर्द करते. मी रसिका नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. समीर सरांना विनंती करते की डॉक्टर शिजी चालीपट यांना घेऊन त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावे. भूषण सरांना विनंती करते की त्यांनी श्री विशाल चोरडिया सरांना घेऊन स्टेजवरती स्थानापन्न व्हावे. भाकर सरांना विनंती करते की त्यांनी विनोदजी सरांना घेऊन स्टेजवरती स्थानापन्न व्हावे. संजय खानोलकर सर आणि भूषण सर यांनी स्टेजवरती यावे. प्रभाकर सर स्टेजवरती स्थानापन्न व्हावे. Good morning, afternoon. Everyone, it is my great honor to welcome our chief guest, Dr. C.G. Chalipat Madam, who is graciously accepted our invitation. She is MBBS GMC Trishul, MD Pediatrics BGMC Pune, Fellowship and Pediatric Neurology, SAT Thiruvananthapuram, Short-Term Training and Pediatric Neuromuscular Disorders, Oxford, UK, Professor and Pediatric Neurologist. She is in charge of Pediatric Neurology Super Specialty Division and Fellowship Program, Dr. D.Y. Patil Medical College, Hospital and Research Center, Pune, Maharashtra. Consultant Pediatric Neurologist, Ankur Hospital for Women and Children, Aund Unique Children's Hospital, Chinchwad. Journal Editor General of Academy of Neurology. Executive Board Member, Maha AOPN National Association and Ketogenic Diet Therapy, CNS, Pune. 30 publications in Warriors National and International journals, and also she is faculty in Warriors National and International conferences. Her area of interest: neuromuscular disorders, epilepsy, developmental neurology, neonatal neurology. So today we have such a great personality as your leader. Madam, you are most welcome. मी वर्षा मॅमला विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. रसिका मॅमला विनंती करतो की पुढील कार्यक्रम. मी दुर्वांकुर सरांना विनंती करते की त्यांनी श्री विशाल चोरडिया सरांची ओळख करून द्यावी. नमस्कार. आज आपण स्वागत करत आहोत अशा एका व्यक्तिमत्वाचं ज्यांनी लाखो ग्रामीण उद्योजकांना उभं केलं आहे आणि भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवलं आहे आणि भारतीय ज्ञानाला जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवून दिलं आहे. श्री विशाल राजकुमार चोरडिया 24 वर्षाचा एक युवक आपल्या कुटुंबाच्या छोट्याशा मसाले आणि लोणचाच्या व्यवसायात उतरतो आणि त्यांचा दृष्टिकोन असतो तो परिवर्तनाचा. प्रवीण ग्रुपचा प्रवास घरगुती स्वयंपाकघरातून सुरू होऊन तो पोचतो 1400 कोटींपर्यंत आणि आज त्यांच्या उत्पादनाची चव ही 16 राज्यांमध्ये आणि 65 देशांमध्ये पोहोचलेली आहे. 2016 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल 8000 ग्रामीण उद्योजकांशी थेट संवाद साधला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकावं हे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यांचं देखील हे स्वप्न त्यांनी 2009 लक्ष्य स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना करून 10 खेळांमधील 200पेक्षा जास्त खेळाडूंना मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण दिलेलं आहे. भारतीय परंपरा म्हणजे योग, आयुर्वेदिक शास्त्र आणि संगीत हे केवळ ऐतिहासिक गोष्टी न बघता त्यांनी यात उद्योजकीय संधी शोधल्या. त्यामुळे 2018 त्यांनी इंडिगो व्हेंचर्स लॅबची स्थापना केली आणि या सर्व गोष्टींना त्यांनी जागतिक स्तरांपर्यंत पोहोचवलं. चोरडिया सर हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून ते आध्यात्मिक साधक, विचारशील मार्गदर्शक आणि असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सतत एकच मंत्र सांगितला आहे: ग्रो विथ को ट्रॅव्हलर्स अँड अवेकन द इनर एंटरप्रेनर. म्हणजे सहप्रवाशासोबत वाढा आणि प्रत्येकामधल्या उद्योजकाला जागं करा. अशा बहुआयामी बहुगुणी व्यक्तिमत्वाचं स्वागत आपल्या स्नेहसंमेलनाच्या मंचावर
होणं ही आपल्या संस्थेसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. चला तर टाळ्याच्या कडकडात त्यांचं आपण स्वागत करूयात. भारतीय नव्या युगाचे प्रेरणास्थान श्री विशाल राजकुमार चोरडिया सर. मी समीर गाजरे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढील सूत्र मी रसिका मॅडमच्या हातात देतो. मी रुपाली मॅडमला विनंती करते की त्यांनी स्मिता जयकर मॅडमची ओळख करून द्यावी. नमस्कार. मला फार आनंद वाटत आहे की मी एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख आज इथे करून देण्यासाठी उभी आहे. स्मिताजी जयकर. स्मिताजी जयकर या एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांनी सिनेमा, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या कौशल्याचे कौतुक नेहमीच केले जाते. एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचा भाग आहेत. जीवन बदलणाऱ्या 2 पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. तसेच टेडेक्समधील एक वक्ता आहेत. स्मिताजी हीलिंग मॉडॅलिटीजमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत, जो त्यांच्या प्रसिद्धी पलीकडचा एक महत्त्वाचा पैलू आहे. स्मिताजींनी 5000हून अधिक कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करून लोकांना परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. मैत्रेय दादाश्रीजींच्या बरोबर त्या अनेक वर्ष कार्यरत आहेत. स्मिताजींचा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव आपल्या मुलांसाठी, शिक्षकांसाठी व पालकांसाठी नक्कीच भविष्यात मार्गदर्शक ठरेल व त्या आपल्यासोबत यापुढेही जोडून राहतील अशी मी आशा करते. मी नेत्रा मॅमना विनंती करते की मी वर्षा मॅडमना विनंती करते की त्यांनी स्मिताजींचं स्वागत करावं. नेत्रा मॅम आणि वर्षा मॅम दोघी स्वागत करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणाकडे द्यायचं, तुझ्याकडे का तिच्याकडे? विनंती करते की त्यांनी विनोदजी सरांची ओळख करून द्यावी. आदरणीय विनोदजी तावडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ते महाराष्ट्र शासनाचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री होते आणि आम्हाला झेपसाठी म्हणून ते कायमच मार्गदर्शन करत असतात. आम्हाला कुठलीही काही अडचण आली, काही विषयांवर बोलावंसं वाटलं तर आम्ही नेहमीच विनोदजींचा सल्ला घेत असतो. मी भूषणजींना विनंती करतो की त्यांनी विनोदजींचं स्वागत करावं म्हणून. पुढील कार्यक्रमाची सूत्र मी क्रांती मॅडम यांच्या हातात स्वीकारते. आपण वर्षभर जे विविध कार्यक्रम घेत असतो तर त्या कार्यक्रमांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या मुलांना बक्षिसाची पण थाप द्यावी लागते. तर आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकरिता कांचन मॅडमना मी विनंती करते आणि समृद्धी मॅडमना की त्यांनी माईक घ्यावा. नमस्कार. आपला आज ऑडियन्समध्ये मला सगळे छान हसतमुख चेहऱ्याने दिसत आहेत. तर एकदा जोरात आधी टाळ्या वाजवूयात का आपण मुलांची नावं घेण्याआधी. आणि आत्तापर्यंतचे परफॉर्मन्स सगळ्यांना कसे वाटले? आवाज नाही येते? येस. सो आता ह्याच आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी मी इथे आलेली, म्हणजे त्यांची नावं घेणार आहे आणि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगणार आहे म्हणजे आपल्या पाहुण्यांनाही कळेल.
सो पहिला अवॉर्ड आहे बेस्ट ओबेडियंट, तर तो आपण देणार आहोत अशा मुलाला. त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते. अत्यंत शांत स्वभावाचा आणि खूप छान योग्य प्रकारे आता तो प्रश्नांना उत्तरं देतो. इंटेलेक्च्युअलीही छान आहे. कुठलीही सूचना दिली तर अंडरस्टँडिंगली तो ती फॉलो करतो. तर असा आपला कबीर. तर कबीरला बक्षीस देण्यासाठी मी चोरडिया सरांना विनंती करते की त्यांनी त्याचं कौतुक करावं. कबीर आणि कबीरची आई, जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण जसं झेपमध्ये मुलांवरती आपण काम करतो तर त्याच्या दुप्पट काम हे पालकांनी केलं तरच आपल्याला हे यश बघता येतं. जोरदार टाळ्यांचा आवाज कमी होतो हा मला वाटतं थ्रू आउट आपला आवाज असला पाहिजे. बेस्ट अकॅडमिक दक्ष शुक्ला. माय स्कूल या शाळेत न्यूरोटिपिकल मुलांबरोबर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन घेणारा, शैक्षणिक सगळे विषय योग्य प्रकारे हाताळणारा, कोणतीही नवीन गोष्ट तेवढ्याच योग्य रीतीने शिकतोय आणि पटकन आत्मसात करतोय. सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यातली आणखीन मला सांगावीशी वाटते. सो जोरदार टाळ्या वाजवूयात आपण दक्ष शुक्लासाठी. आणि मी डॉक्टर शिजी मॅडमना विनंती करते की त्याचा सत्कार त्यांनी करावा. टाळ्यांचा आवाज तो मुलगा इथून जाईपर्यंत राहिला तरी चालू शकेल. दक्ष. आणि मी आधीच सूचना करते की मुलाचं नाव घेईन त्यासोबत त्याच्या आईनी पण यावं, म्हणजे सगळ्यांनाही बाकी पॅरेंट्सनाही प्रोत्साहन मिळेल आणि सगळ्यांसोबत आनंद शेअर करता येईल आपल्याला. जोरदार टाळ्या वाजवूयात. बेस्ट बिहेवियर दर्शन इंगावले. सो आधी नाव सांगते म्हणजे पालकांना तयार राहता येईल. सगळ्यांना मदत करायला नेहमी तत्पर असणारा, आनंदी हसतमुख असा दर्शन. कोणाला कधी चिडवणं असो, रुसवे फुगवे किंवा रागावणं असो, असं कुठल्याच गोष्टींमध्ये दर्शन कधीच पुढे नाही आहे. तो नेहमी मदतीला तयार आहे. शिक्षकांबरोबर खूप छान खेळीमेळीने असतो, त्यांच्या मदतीला धावून येतो. आपण असं म्हणूयात की तो असिस्ट करायला आता हळूहळू रेडी होतोय. दर्शन इंगवले बेस्ट बिहेवियर. मी खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी दर्शनचा सत्कार करावा आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईनी त्याच्यासोबत यावं. जोरदार टाळ्या वाजवूयात. दर्शन इंगवले. अभिनंदन दर्शन. आता कबीरची आई. एकदा टाळ्या वाजवूयात आपण कबीरच्या आईसाठी सुद्धा. आणि हे एका वर्षात किंवा 6 महिन्यातलं नाही आहे, तर हे सातत्य असल्यामुळे आपल्याला ही प्रगती कुठल्याही मुलामध्ये दिसून येते. पुढच्या मुलाचं मी अनाऊन्स करते. थँक्यू. बेस्ट स्पोर्ट्स प्लेयर रिद्धी जाधव. मी परत एकदा सांगते नाव यासाठी आधी अनाऊन्स करते की पालकांना पटकन तयार राहता येईल. रिद्धीला सर्व प्रकारच्या खेळांमध्ये रुची आहे आणि ते सगळे खेळ ती तितक्याच आवडीने आणि नियम बघून छान खेळते आणि समोर असून सगळ्यांसोबत ती सहभागी होते. त्यामुळे आपण ह्या वर्षी बेस्ट प्लेयर रिद्धी जाधवला देतोय. मी भूषण सरांना विनंती करते की रिद्धीचं त्यांनी कौतुक करावं. जोरदार टाळ्या रिद्धी जाधव. स्टेजवरनं येऊन मूल जाईपर्यंत आपला टाळ्यांचा आवाज राहू देत, तेवढी एनर्जी सगळ्यांमध्ये आहे आज. आणि हा एक दिवस आपल्या मुलांसाठीच आहे, कौतुकासाठी. अभिनंदन रिद्धी. थँक्यू भूषण सर. या पुढचं नाव आहे साईराज सस्ते. बेस्ट आर्ट अँड क्राफ्टचं आपण त्याला पारितोषिक देत आहोत. तर साईराजला आर्ट आणि क्राफ्टच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि तितक्याच छान पद्धतीने त्याला शिकायच्या असतात नवीन नवीन गोष्टी. तर ॲक्टिव्हिटी करत असताना कुणीही उठवलं तरी त्याला जरा राग येतो, कारण तो त्यामध्ये एकदम समरसून गेलेला असतो. ती पूर्ण झाल्याशिवाय त्याला जागेवरून उठायचं नसतं. त्यामुळे आपण ह्या वर्षीचं बेस्ट आर्ट अँड क्राफ्ट देतोय साईराजला. जोरदार टाळ्या वाजवूयात. साईराजची आई पण आलेल्या आहेत. येस, मी वर्षा मॅडमना विनंती करते की त्यांनी साईराजचं कौतुक करावं. टाळ्यांचा स्पीड कमी झालाय का?
बरं, आता बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की अरे जरा वेगवेगळी नावं येत आहेत. तर हो, जी आमची नेहमीची बेस्ट स्टुडंट्स आहेत ते आहेतच, पण ह्यापेक्षा ज्या मुलांनी यावर्षी उल्लेखनीय किंवा नवीन काहीतरी केलेलं आहे, यांना आम्ही यावर्षी प्रोत्साहन देण्यासाठी आपले हे पुरस्कार असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण सगळ्या मुलांचं तितक्याच प्रेमाने, तितक्याच आनंदाने कौतुक करूयात. तर कारण मी पुढचं जे नाव घेणार आहे त्याआधी हे वाक्य सांगते, कारण सगळ्यांना माहिती आहे आपले बेस्ट डान्सर कोण आहेत झेपचे. सो बेस्ट डान्सर आहे यावर्षीचा हर्षल लोमटे. जोरदार टाळ्या वाजवत आपण. तर हर्षलने 1 वर्षापूर्वीच ॲडमिशन घेतली आहे आपल्या झेपमध्ये. तर शिक्षकांचं ऐकून सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो एकट्याने करण्याचा प्रयत्न करतो. त्याला डान्सही तितकाच व्यवस्थित छान करायचा असतो, सगळ्या स्टेप्स पूर्ण करायच्या असतात आणि कुठलीही बघितलेली स्टेप तशीच्या तशी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपण बेस्ट डान्सर देत आहोत हर्षल लोमटेला. मी पाटकर सरांना विनंती करते हर्षलचं त्याने कौतुक करावं. जोरदार टाळ्या. हर्षलचे पॅरेंट्स. मी पुढची एक 2-3 नावं आधी सांगून ठेवते. पालकांनी प्लीज इथे तयार राहा. हेतांश पाटील, वरद जाधव, सूरज नायर, आर्या जोशी. पुढची 3 नावं मी सांगितलेली आहेत, प्लीज तयार राहा. येस, या पुढचं आहे बेस्ट एक्सप्रेसिव्ह. तर आता मी नाव सांगितल्यानंतर सगळ्यांना कळेलच. हेतांश पाटील. हेतांश किती एक्सप्रेसिव्ह आहे हे झेपमधल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वतःचं म्हणणं दुसऱ्यांना कळेपर्यंत तो थांबत नाही, म्हणजे ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तो येत असतो. मी विनोदजींना विनंती करते की त्यांनी हेतांशचं कौतुक करावं. आणि सगळ्यांमध्ये मिक्स होतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याला हवे असतात स्वतःसोबत. जोरदार टाळ्या वाजवूयात हेतांशसाठी. हो, घेते ना. या पुढचं आहे बेस्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लेयर वरद जाधव. झेपमध्ये येऊन वर्ष झालं आहे, पण दुर्वांकूर सरांकडे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वादनाचे क्लास त्यांच्याकडे अटेंड करतो. त्याला तालाचीही खूप छान समज आहे आणि आवडही आहे. त्यामुळे वाजवण्यातले ताल तो पटकन शिकतो, ते बीट्स तो लवकर आत्मसात करतो. तर आपण जोरदार टाळ्या वाजवूयात वरद जाधवसाठी. मी समीर सरांना विनंती करते की वरदचं त्यांनी कौतुक करावं. जोरदार टाळ्या. वरदची आई त्याच्यासोबत थांबा ना प्लीज. आता सूरज, थोडंसं पार्शालिटी वाटू शकते की मेन चीफ गेस्टचं नाव मी आता सूरजसाठी सांगणार आहे, कारण सूरज आपल्या झेपचा सिनियर स्टुडंट आहे आणि मे बी हिरो आहे असं पण म्हणूयात. त्यामुळे स्मिता मॅम कडनं त्याचं कौतुक होणं खूप छान असेल आमच्यासाठी. बेस्ट वोकेशनल. तर सूरज हा खूप आमचा बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही आहे झेपचा, पण ह्या वर्षी त्याला बेस्ट वोकेशनलचा अवॉर्ड देतोय आपण. 2 वर्षाचा असल्यापासून झेपमध्ये आहे आणि परमेश्वर सरांच्या बरोबरीने तो आता सगळ्या लहान मुलांना सांभाळतो, त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटीज करून घेतो आणि वोकेशनल ॲक्टिव्हिटीजही एकट्याने तो आता पूर्ण करू शकतो. फुलांपासून रंग बनवणे असू देत किंवा बॅग्स बनवणं असू देत, सगळ्या तो छान प्रकारे वोकेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये ट्रेन झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात सूरजसाठी. आणि त्याचे बाबा आलेले आहेत त्याच्यासोबत. थँक्यू. क्लीन अँड नीट. सो आर्याकडे बघून जे रेग्युलरली झेपमध्ये पण असतात त्यांनाही माहिती असेल, नेहमी छान टापटिपीत तयार होऊन येते आणि स्वच्छतेची अत्यंत तिला आवड आहे आणि तिला तितकाच व्यवस्थितपणा आजूबाजूलाही हवा असतो. सो जोरदार टाळ्या वाजवूयात आपण आर्या जोशीसाठी. मी नेत्रा मॅमना विनंती करते की त्यांनी आर्याचं कौतुक करावं. आर्याची आई पण आलेले आहेत. आर्या जोशी, बेस्ट क्लीन अँड नीट. जोरदार टाळ्या होऊ देत. थँक्यू.
यापुढची 2 नावं सांगून ठेवते, ऋतिका शर्मा आणि तन्वी ओझा. नेक्स्ट आहे हेल्पफुल नेचर, ऋतिका शर्मा. तर ऋतिका आत्ता गेल्या वर्षीच आपल्याकडे आली आहे आणि प्रत्येक कामात मदत करते. मुलांसोबतही म्हणजे शिक्षकांना मदत करते, काही ॲक्टिव्हिटीज असतील किंवा काही शिक्षकांना गरज असेल तिथे. कधी सुट्टी घेणार असेल तर शिक्षकांना ती विचारते की मी सुट्टी घेऊ ना, म्हणजे काही माझ्या कामाची गरज आहे का किंवा मी काही करायचं आहे का. तर असं विचारून ऋतिका सुट्टी घ्यायला तयार होते. तर जोरदार टाळ्या वाजवूयात आपण ऋतिका शर्मासाठी. मी डॉक्टर शिजी मॅडमना विनंती करते की ऋतिकाचं त्यांनी कौतुक करावं. आत्ताही ती विचारूनच अवॉर्ड घेते तिचा. थँक्यू. या पुढचा आहे बेस्ट सिंगर, तन्वी ओझा. आता तन्वीला पण गेल्या वर्षीपर्यंत वेगळ्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळत होते, पण आता आईसोबत तन्वी पण छान ट्रेन होतीये गाण्यामध्ये असं म्हणूयात. तर तन्वीला गाण्याची आधीपासूनच खूप आवड होती, सगळे लिरिक्स तिला व्यवस्थित पाठ असतात आणि आईला आम्हाला सांगावं लागत होतं की तिला गाण्यात घ्या. ती घरी गाणी म्हणते आणि तिच्या आईने दुर्वांकुर सरांकडेही गाण्याचा क्लास सुरू केला आहे आणि आता आपल्याला लक्षात येते की तिला तालासुरांची जी छान जाण आहे तर त्यावरती योग्य रीतीने काम करून ती गाणीही छान म्हणायला शिकली आहे. सो जोरदार टाळ्या वाजवूयात आपण तन्वीसाठी. मी चोरडिया सरांना विनंती करते की त्यांनी तन्वीचं कौतुक करावं आणि स्मिता मॅमना पण विनंती करते. येस प्लीज मॅम. कारण तन्वी मला माहिती आहे की स्मिता मॅमकडनं तिला हवं असणार आणि मला वाटलं सरांनी तिचं कौतुक करावं. सो दोघांकडनंही तन्वीचं कौतुक होतंय. जोरदार टाळ्या वाजवूयात. थँक्यू सर, ती छान गाते. येस. सो सरांच्या आग्रहावरनं आपण तन्वीला 2 ओळी म्हणायला सांगायच्या. प्लीज तन्वी, कुठलाही म्हण, 2 2च ओळी छान म्हण. अरे एवढे कौतुक करायला आई मागे म्हणते ना, मी धरते माईक. तुम्ही तिच्यासोबत म्हणाली माईक गले गिरविरे हसीनाद हो ना हो शायद विसे नम्मे मुलाकात हो ना हो लग जाए. थँक्यू तन्वी, थँक्यू सर. सरांमुळे आत्ता आम्हालाही तन्वीचं गाणं लगेच ऐकता आलेलं आहे. येस. सो आता आपला मेन राहिला आहे का बेस्ट स्टुडंट. ऐकायचं नाव, आवाज. आत्ता तर टाळ्या नाही सांगितलं मी, अजून 2 सेकंद आहेत मध्ये. सो जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. पुढचं नाव आहे बेस्ट स्टुडंट कैवल्य जोशी. सो मागे मला छान आवाज येतो त्याच्यावरनं सगळ्यांना मे बी. येस, मी बोलायच्या आधीच कैवल्य आहे. मी विनोदजींना विनंती करते की त्यांनी कैवल्याचं कौतुक करावं. शांत, मितभाषी आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा, मदत करणारा, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये कुठली छोटी मोठी. कैवल्याच्या बाबांना पण मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आणि हसतमुख, अभ्यासातही तितकाच अग्रेसर आहे, प्रत्येक खेळात आवडीने सहभागी होतो आणि सेंटरमधलं त्याचं वागणं, त्याचं जे असणं आहे घरीही तितकाच तो छान आहे, कामात तत्पर आहे. सो आत्ताही त्याच्या आपल्याला प्रेझेन्समधनं कळतं आहे की तो किती पॉझिटिव्ह आहे. सो हीच पॉझिटिव्हिटी त्याची झेपला अशीच मिळत राहो आणि सगळ्या मुलांनाही एनर्जी मिळो. सो यावर्षीचा आपला बेस्ट स्टुडंट आहे कैवल्य जोशी. जोरदार टाळ्या वाजवूयात. सगळ्या गेस्टना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं फोटोसाठी. पाटकर सर, भूषणजी, खानोलकर सर, आपण सगळ्यांनीच यावं पुढे. आणि टाळ्या थांबूयात नको, जोरदार वाजवूयात. हा शेवटचा अवॉर्ड आहे त्यामुळे चालेल आता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तरी. थँक्यू कैवल्य. कैवल्याच्या पॅरेंट्सचंही कौतुक आहे आणि मी आपल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुन्हा आसनस्थ व्हावं. आणि यापुढची सूत्र मी क्रांती मॅडमकडे देते. धन्यवाद. खूप मेहनत शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः घेतल्यानंतर त्यांनी केलेला कुठल्याही गोष्टीबद्दलची शाबासकीची थाप त्यांच्या जेव्हा पाठीवर पडते तेव्हा कुठलीही गोष्ट पुन्हा नव्याने करण्याची एक आणखीन उमेद
मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्येही निर्माण होते आणि त्यासाठी हा बक्षीस वितरण सोहळा अतिशय गरजेचा असतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, कारण मला ऐकायला नाही आल्यात मागे. यानंतर डॉक्टर शी जी चालीपट या मॅडमना मी विनंती करते की त्यांनी मनोगतासाठी व्यासपीठावर यावं. Good afternoon, everyone. All the respected dignitaries, all my parents, and dear team of ZEP School, and my dear kids. I'm very proud to stand here as a chief guest of this annual function of ZEP School, and I'm really overwhelmed with all the performances and the service, everything the school is doing for this society. I just can't believe the drama. The natak was so wonderful. I was in tears after that, really. So a great heartfelt gratitude to be here and feeling proud to be here. First thing I want to say before I start, I'm from Kerala. माझा मराठी इतकी चांगले नाही आहे. सो फर्दर हिंदी आणि इंग्लिशमध्ये मी बोलणार आहे. चालेल ना? Okay. So, Netra ma'am, I met her last year as a part of IEP Pune, an interaction with parents, a panel discussion. That time I interacted with parents and I came to know the services provided there and how kids are rehabilitated there, and especially making them vocationally trained and making them ready to face the society and be eligible for even jobs. So that was a wonderful act, a social service, and I'm really interested in joining hands with them. And as a pediatric neurologist, every day I'm seeing these neurologically diverse children with unique challenges. I consider these challenges actually as their strengths. When we see their performances here, they're uniquely blessed with some talents. So they might be lacking in some areas, but they are really talented in definite areas. So we need to find, as a parent, as a teacher, as a therapist, as a doctor, we are the ones, we need to guide them. So I'll share one of the story. Actually, Netra ma'am is the biggest example as a parent whose life experience has stood up like the ZEP Rehabilitation Center. So I have a patient, he is now actually 27 years. He comes from Uttarakhand. He's diagnosed with cerebral palsy, and at 1 year of age his mother left him, and उसके पापा ने पूरा therapy, education सब कुछ कराया. Now last month he completed BA in sociology. He can operate computer well and he can speak English very well. And when he came to meet me last week, he came for a follow-up, and I was in tears when he came with the sweets. I have cleared this, and he is wheelchair bound. He cannot walk, but the thing he could do is a great promise for all of you and every one of us, and that motivated me. Actually, every day I get motivated. We should not complain about small things in life. They are facing so many things, still they are smiling, they are overcoming their challenges and facing this world. And if you go on to the history of a lot of people, the famous people, especially the Albert Einstein, he was autistic, anyone knows that. But he could do so many contributions to the science, and we cannot forget that E equal to MC square formula. Similarly, Helen Keller, who was deaf and blind, but she was the first blind deaf person who could get a bachelor degree in arts. Similarly, Braille, who was a deaf person who created that Braille lipi. And further, the Stephen Hawking, we know he had motor neuron disease. It's a condition जो धीरे धीरे motor functions चले जाते हैं, and they have early death. But he contributed to the science by learning about the universe, the black hole theory. So many things in science contributed by these people. Coming to sports, so we have you heard about Jia? So she is an autistic child,
and she was diagnosed at 2 years of age. Now she is 13 years. And she is the youngest autistic child, or a para swimmer, I can say, who could swim across the English Channel. And she is the fastest swimmer, a para swimmer. And this was possible because of her parents. Because when she was diagnosed, the parents used to take her to the pool, and they understood her passion for swimming. But nobody was ready to train her. So what did the mother do? She learned by herself. Then watching professional videos, she trained herself, her kid. And now she is an Olympic medalist in Paralympics. So she has crossed the English Channel. So such great stories we have in front of us. So we need to identify their strength, and we should encourage them. And hats off to all of you. Here, we are here because of you. So the parents, I know how much hard work you do. Every day is a challenge for you. So the dedication, hard work, sincerity you do is unmatchable. I actually bow down in front of you. So as a doctor, I have an advice. So in medicine, there are many things which have come up. So there are many new diagnostic tests and even management plans which have come. So it's not like it is not treatable. Maybe it's not curable, many conditions, but there is definitely many things are treatable, and a small even change in their symptom is a big thing for them. So always consult, get evaluated. Even majority may be a genetic condition. So we can prevent a recurrence. So that also we need to think when we have a child with unique challenges. I hope I'm clearing that part, because that is very important. As a parent, you should know. Now I have few lines for our kids. I have written it down. Yeah. So for the parents first, as 2 lines like a poem. So you may not hear thank you every day, but in their eyes your love lights the way. Through every tear and every smile, you are making the journey so worthwhile. So a big applause for all our parents here. And for my dear children, as ma'am showed, you play with the flowers and make the natural colors from flowers. So you all are the different unique flowers, and each flower together make a beautiful garden of the world. So you are the beautiful flowers of this beautiful garden, and hats off to you for your hard work as well. So by this I conclude, and thank you for the patient listening, and congratulations once again, and thank you. धन्यवाद मॅडम. कोणत्याही मुलांवर मेहनत सगळ्यांनी मिळून घेतली तर किती बदल होऊ शकतो, असं जे काही आपल्याशी मॅडम बोलल्या ते खूपच छान आणि प्रेरणा देणार आहे. यानंतर आपल्याकडून एक महत्त्वाचा कार्यक्रम राहून गेला आहे, तो म्हणजे कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम. महेश कुलकर्णी हे आपल्या शाळेतील स्वरित कुलकर्णी याचे वडील आहेत, तर त्यांना मी विनंती करते की पुढील सूत्र त्यांनी स्वीकारावीत. नमस्कार आणि शुभ मध्याह्न आघोषणम. Respected dignitaries on the dais, and you all beautiful parents and teachers, we are here to have the felicitation to our lovable teachers. So मराठीत अशी एक सुंदर अशी चारोळी आहे. प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, प्रेमाचा शब्द स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात, असे आहेत आपले झेपचे सर्व शिक्षक आणि मान्यवर खास. So with this note, I request one by one our teachers to come here and have the token of appreciation from our guests. रुपाली मॅडम. रुपाली मॅडम या झेपच्या प्रगतीच्या साक्षीदार असून प्रत्येक झेपच्या अडचणीच्या आणि आनंदाच्या प्रसंगात बरोबर आणि नवीन शिक्षकांना तितक्याच तन्मयतेने मार्गदर्शन करणाऱ्या आणि झेपच्या प्रगतीबरोबर स्वतःमध्ये बदल घडून, म्हणजे काळानुरूप, कालाय तस्मै नमा, म्हणजे काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडून त्याची
प्रचिती प्रत्येकाला देणं या नवीन शिक्षकांना देण्याचं काम त्या करतात. मुलांचं स्पीच थेरपी घेण्यासाठी सज्ज आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व परीक्षा त्या उत्तमरित्या त्यांनी दिलेल्या आहेत. सो रुपाली मॅडम. रसिका मॅडम. प्रणवच्या आई ही एक मोठी पदवी सांभाळून प्रणवच्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण स्वतः न कंटाळता झेपच्या सर्व प्रसंगामध्ये आनंदाने सहभागी होणाऱ्या आणि झेपचं सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट जे आहे दॅट इज द अकाउंट डिपार्टमेंट. अ सिंगल हँडेड लेडी, शी हँडल्स द अकाउंट डिपार्टमेंट इंडिपेंडेंटली. सो गिव्ह अ बिग हँड फॉर हर. नेक्स्ट इज स्वाती मॅडम. स्वाती पाटील मॅम. स्वाती मॅम ह्या झेप व सिटी प्राईड या दोघांमधला एक दुवा आहे, जी एक कळी आहे की ज्या दोघांना जोडते आणि त्यांच्यामध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. परमेश्वर सर. परमेश्वर सर, द मॅन बिहाइंड द एव्हरी स्पोर्ट्स ऑकेजन. शाळेतले बाहेरची कामे असू दे, मुलांचे स्पर्धा असू दे किंवा सर्व गोष्टी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तर परमेश्वर सर सदैव असतात. नेक्स्ट इज समृद्धी मॅम. झेपच्या सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आहेत वेळोवेळी अँड शी इज परफॉर्मिंग द रोल ऑफ ए मिडिओकरिक रोल ऑफ सोशल मीडिया. नेक्स्ट ॲडमिनच्या तृप्ती मॅडम. प्रेमाने पण तेवढ्याच सौम्य भाषेमध्ये धाकाने झेप संस्थेच्या हिताच्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय वलयरित्या प्राप्त करणाऱ्या, कधीही कोणाची तक्रार न करता सर्वांच्या मदतीस येणाऱ्या तृप्ती मॅम. देन डॉक्टर चंचल सर. झेपमध्ये थेरपी सेंटर हे नावाचे मोठे कार्य तत्पर करणारे, स्वतःचे वैयक्तिक 5 सेंटर असूनसुद्धा लांबून पल्ला घालून झेपला सदैव मार्गदर्शन करणारे चंचल सर. नेक्स्ट मनीषा मॅम काही म्हणजे वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकल्या नाहीत, पण त्यासुद्धा फिजिओथेरपिस्ट असून त्या मदत करत असतात. नेक्स्ट सचिन सर. अत्यंत मितभाषी, सगळ्यांबरोबर गोड बोलणारे, कधीही कुणाला न दुखावणारे आणि तोच हा स्पीच थेरपीचा दुवा असतो जो मुलांना कनेक्ट करू शकतो. सो इज द बेस्ट अँड ही इज डुईंग फ्रॉम लास्ट 15 years फॉर झेप. प्रवीण सर. कम्प्युटरमधील कुठलीही अडचणी असू द्या, प्रवीणशिवाय सरांशिवाय कम्प्युटर चालूच होत नाही आणि बंदही होत नाही. सो शांतपणे कधीही न रागवता स्वतःच्या कामात दंग राहून काम करणारे हे प्रवीण सर. तृप्ती जोशी मॅम. झेपमध्ये साधारणतः 8 वर्षापूर्वी जॉईन झालेल्या विशेष मुलांना समजून घेणाऱ्या आणि त्यामध्ये त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांच्यासाठी हसमुखाने कार्य करणाऱ्या तृप्ती मॅम. चित्रा मॅम. चित्रा साळुंके मॅम 8 वर्षापूर्वी जॉईन झालेल्या आहेत आणि ऑनलाईन तसेच चित्रा मॅम या वर्गामध्ये चॅलेंजिंग मुलांना, म्हणजे माझ्या वर्गामध्ये हा मुलगा नको हे असं वाक्य त्यांच्याकडून कधीही आलेलं नाहीत, अशा या चित्रा मॅम. विशाखा मॅडम. झेपमधील वेगवेगळ्या विभागात सगळ्यांना सगळ्या पद्धतीची मदत करणाऱ्या तसेच मुलांच्या अकॅडमिक विभागाचे आनंदाने आणि नवीन काम शिकण्याच्या तयारी असणाऱ्या विशाखा मॅम. द मॅन बिहाइंड म्युझिक ध्रुवांकुर सर. वयाने लहान असं म्हणतात पण ॲक्च्युली ते कीर्तीने खूप मोठे आहेत, कारण ते गारगुंडे सरांसारख्या विख्यात संगीत तज्ज्ञांचे ते शिष्य असून आणि मुलांना बऱ्याच गोष्टी ते शिकवतात. याची प्रचिती तुम्हाला सर्वांना झालेली असेल. जो काही शिवाजी महाराजांचा आणि तुकारामांचा जे काही सांगडगाथा आहे ते समोर झालेली आहे ती केवळ आणि केवळ ध्रुवांकुर सर आणि नेत्रा मॅममुळे झाले. सो गिव्ह अ बिग हँड फॉर देम. कांचन मॅम. झेपच्या प्रगतीत आनंद मांडणाऱ्या, नेहमीच झेपसाठी बरोबर उत्साहाने आणि उत्सुक असणाऱ्या अशा कांचन मॅम. आणि एक उत्कृष्ट अस्खलित मराठी बोलणारं सूत्रसंचालन करणारं व्यक्तिमत्व रश्मी मॅडम. मुलांना आर्ट आणि क्राफ्ट शिकवणे तसेच सणांचे डेकोरेशन करणं. वी इंडियन्स आर ब्रॉट टू बी हॅव द व्हेरी ह्यूज फेस्टिवल्स अराउंड द इयर. सो शी प्लेज व्हेरी मेडिओक्रेट अँड इम्पॉर्टंट रोल. सो गिव्ह बिग हँड फॉर हर. क्रांती मॅम.
सर्वांमध्ये मिळून मिसळून हसतमुख राहून झेपमध्ये सगळी कामं व्यवस्थितरित्या झेपच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी झटणाऱ्या अशा क्रांती मॅम. मृणाल जोशी मॅम. स्वतः इंजिनियर असून मुलाची विशेषरित्या काळजी घेऊन हुनुरी अशा प्रत्येक गोष्टीमध्ये झेपमध्ये मदत करणाऱ्या अशा मृणाल जोशी मॅम. रुक्मिणी खरटमल. रुक्मिणी मॅम. हसमुख, कुठल्याही कामाला कधीही न म्हणणाऱ्या, झेप सेंटर बंद झाल्यावर सुट्टीच्या दिवशीही कामाने हक्कानी येणाऱ्या अशा या रुक्मिणी मॅम. ज्योती अल्लाट मॅम. नव्यानेच झेपला जॉईन झालेले आहेत. वोकेशनल शिकवण तसेच नवीन ऑर्डर वगैरे जे काही एक्स्ट्रा करिक्युलम जे असतात, जे काही विद्यार्थ्यांना मुलांना त्याचा फायदा होतो, त्यामध्ये ह्या तत्पर असतात. शुभांगी मॅडम. एका विशेष मुलाचे असून खूप मेहनत स्वतः घेतात आणि झेपसाठी पण मेहनतीचा काहीचा वाटा उचलतात. स्वाती मॅडम. स्वाती गायकवाड मॅडम. शांत राहणारे, मुलांच्या प्रगतीसाठी मेहनत घेणारे, मुलांना स्विमिंगला घेऊन जाणारी, कुठल्याही कामात तत्पर असणाऱ्या अशा स्वाती मॅम. मनीषा गाडे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणारी, मागं 1 वर्षापासून आपल्या इथे झेपला असोसिएट आहेत. कार्तिक सर. कम्प्युटर विभागाचे जे रेडीमेड आपले जे काही शीट्स असतात, वर्कशीट्स असतात, ते बनवण्याचं काम ते करतात. आणि ते ठीक. कौस्तुभ देशपांडे. नाही झालं 5 मिनटात संपत. कौस्तुभ देशपांडे. संपवतो मॅम 5 मिनटात. ओके फाईन. सो कार्तिक आपल्या सर्व प्रकारचे कॉम्प्युटर विभागाचे खूप उत्साहाने सांभाळतात, तसेच बागकामातही आवडीने मदत करतात. गेले 8 वर्षापासून ते आपल्याबरोबर प्रवीण सरांच्या अंडर ते कॉम्प्युटरचा विभाग बघत असतात. आता आपण थोडासा काय म्हणतात तो पॉज उठसे. सॉरी. कौस्तुभ सर. मुलांना एका जागी बसवणं जी काही सगळ्यात मोठी कसरत असते, आपल्या नजरेतूनच मुलांना बसवणारे असे कौस्तुभ सर. आपण सध्या थोड्या वेळ थांबूयात, पाहुण्यांचं मनोगत घेऊयात, त्यांचं मार्गदर्शनाचा आस्वाद लुटूयात आणि थोड्या वेळानंतर परत राहिलेला जो काही कौतुक सोहळा जो आहे शिक्षकांचा तो पूर्ण करूयात. ओव्हर टू यू. या कौतुक सोहळ्यानंतर मी माननीय श्री स्मिता जयकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर यांना तुम्हाला सगळ्यांना पण नमस्कार. मी वर्षा पवार तावडे यांना खास थँक्यू म्हणते मला इथे बोलवल्याबद्दल. वर्षा माझी मैत्रीण आहे आणि हा जो प्रकार मी आज पाहिला दॅट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मी. इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. मी एवढा कार्यक्रम हा सगळा जो नेत्राताई करतायत, इट इज अमेझिंग. इट्स ॲब्सोल्युटली स्टनिंग. आय मीन आय कांट बिलीव्ह एवढा चेंज मुलांमध्ये येऊ शकतो विथ दिस काइंड ऑफ अ थिंग. ॲब्सोल्युटली इन्क्रेडिबल. हा जॉब त्यांचा नेत्राताईंचा जो करतात तो त्यांनी खूपच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे सोसायटीची आणि परमेश्वर त्यांना नेहमी साथ देव. खरं तर केअर गिवर्स आणि केअर टेकर्स ह्यांना खरा म्हणजे आय फील आय शुड thank them or bless them or what, I don't know, but it is amazing for caregivers and caretakers more than the children. I feel त्यांना ती काळजी घेणं मुलांची एवढी, it's really incredible. तेव्हा thank you Varsha once again for calling me over here. नमस्कार. thank you. नमस्ते. थँक्यू स्मिता मॅम. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी माननीय श्री विशाल चोरडिया सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं व आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विनोदजी, वर्षाताई, स्मिताजी जयकर, डॉक्टर समीरजी आणि झेपचे सर्व विश्वस्त, ह्या विशेष मुलांना सहानुभूतीने नव्हे तर त्यांच्या क्षमतेने समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम झेपसारखी जी संस्था करत आहे
ते कार्य खरंच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे आणि झेपच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्राताई आणि वर्षाताई यांनी केलेल्या ह्या कार्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. अतिशय मनाला आणि भावनेला टच होणारं असं कार्य होतं. नेत्राताई, आपण जे प्रेझेंटेशन केलं आणि या सर्व मुलांसाठी जे परिश्रम आपण सर्व घेत आहात ते पाहिल्यानंतर खरंच असं वाटलं की हे कार्य समाजामध्ये पोहोचलं पाहिजे आणि सर्व समाजाने एका इन्क्लुझिव्ह पद्धतीने ह्या सर्वांबरोबर कार्य केलं पाहिजे. आणि एक थॉट मला आला हा सर्व कार्यक्रम पाहताना की स्पेशल चाइल्डसाठीची अशी काहीतरी एक ॲपेक्स बॉडी असावी जी इधर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, आणि जिथे ह्या सर्वांचं एक नेटवर्क एका ठिकाणी जर आपल्याला तयार करता आलं आणि एका सेंट्रलाइज्ड पद्धतीने काही विशेष कार्यक्रम आपल्याला किंवा काही इनिशिएटिव्ज आपल्याला ह्यांच्यासाठी घेता आले तर त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वेदर त्यांचं सामाजिक कौशल्य असेल किंवा पर्सनल ग्रूमिंग असेल ह्याच्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल. आणि आमच्यासारखे जे कॉर्पोरेट्स आहेत किंवा आमच्यासारखे जे काही विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे आम्ही आहोत त्या सर्वांना आम्हाला एकत्रितपणे ह्या कार्याला सहभाग देता येईल अशी भावना व्यक्त करतो. आणि आणखी एक नक्की आपल्याला सांगतो, सुहानाच्या माध्यमातून आम्ही सुहाना कमल जननी उद्योग पुरस्कार हा महिलांसाठी गेले 18 वर्ष कार्यक्रम घेतो आहे. पण ह्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपण दाखवलेली ही भक्ती आणि शक्ती हा कार्यक्रम आम्हाला तिथे ठेवायला आवडेल. आणि त्या महाराष्ट्रामधील ह्या महिला उद्योगिनींचा हा कार्यक्रम असतो. जनरली तो जुलै किंवा ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये होतो, पण ह्या वर्षी आम्ही दिवाळीच्या आसपास करणार आहोत. तर आपल्याला 1-1.5 महिना आधी आम्ही कळवू की आपल्या मुलांची तयारी पुन्हा करा आणि या भक्ती आणि शक्तीचं पुन्हा एकदा प्रदर्शन आणि दर्शन आपण जास्तीत जास्त लोकांसमोर दाखवू असं नक्की सांगतो. मला ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल माझे मित्र राजेशजी पांडे यांना मी नक्की धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळे आज मला ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला इथे येता आलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. वैश्विक लेवलला हे काम कसं करता येईल आणि त्यातूनही कॉर्पोरेटमधूनही मदत घेऊन अधिकाधिक आपल्या मुलांना कसं पुढे नेता येईल याच्याविषयी जे सर बोलले ते खूपच छान आहे. चोरडिया सर आणि स्मिताताईंना थोडा उशीर होतो आहे त्यामुळे ते निघत आहेत, पण पुढचा कार्यक्रम आपण इथे सुरू ठेवतो आहे. यानंतर जो थांबलेला कौतुक सोहळा आहे तो आपण पुन्हा सुरू करणार आहे. त्यामुळे मी महेश कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र घ्यावीत. सर्व गोष्टींमध्ये मुलांना वेगळ्या प्रकारची मदत करतात, तसेच कॉम्प्युटर शिकवून मुलांच्या प्रगतीसाठी शिकवायला सज्ज असतात. मिस्टर ऋत्विज. And also you had the good session in the morning. He speak very fluently English. So give a big hand for Rutvij. Thank you. Next is Siddharth Joshi. He is one of the puzzle king in the family. He came from Karwar. So Mr. Siddharth. Jasdev Singh. Jasdev sir. समर दादा हे नाव असं आहे की ह्याच्यामध्ये उपमा अशी दिलेली आहे की देवापेक्षा पण सगळ्यात जास्त नाव जर घेतलं जातं तर समर दादांचं घेतलं जातं झेपमध्ये. नेक्स्ट इज मिस्टर गोविंद कानडे. ओके. पैठणकर. झेपचे स्वच्छतेचे शिल्पकार. वाव, खूप सुंदर असं वाक्य आहे. स्वच्छतेचे शिल्पकार. आणि स्वच्छता ही छंद असणे आणि प्रेमाने झाडांची आणि मुलांची काळजी घेणे हे काम पैठणकर सर करतात. जसदेव सिंग. खरं हे वाक्य खूपच कठीण आहे बोलणं मला.
आईशिवाय येऊन सर्व्हिस करणं हे प्रथम ज्याला पटत नव्हतं तो मुलगा झेपसाठी काम करतोय. डॉक्टर इंदू. डॉक्टर इंदू या प्रत्येक कार्यक्रमामध्ये झेपला खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतात. अँड आय वॉज अ विटनेस ड्युरिंग द टीचर्स डे सेलिब्रेशन. मेघना मॅडम, मेघना पुष्कर. She is also one of the strongest backbone from the parent side, Miss Meghna ma'am. Ajita and Mr. Gujarati. थोड्या लाजाळू पण हसमुख अशा सर्व पद्धतीचे काम करणाऱ्या अशा अजिता मॅम आणि मिस्टर गुजराती ही माइट बी इन दॅट ऑडियन्स. मिस्टर गुजराती. What a energy he is having. He is running like a yes please. Give a big hand for his running. आणखीन एक नाव महेश कुलकर्णी, स्वरितचे बाबा, जे आत्ता शिक्षकांच्या कौतुक सोहळ्याचं अँकरिंग करतायत. तेही आपल्याला सगळ्या कार्यक्रमात मदत करतात, तर त्यांचा आपण सत्कार करूया. सगळेच जण पुढचा मुलांचा परफॉर्मन्स बघण्याची वाट बघतायत, पण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. मनीषा पैठणकर मॅडम. मनीषा पैठणकर, अरुणा चौगुले, गौरी मॅम, राजश्री मॅम इन द सिक्वेन्स. मनीषा मॅम हसमुख, सर्व मुलांना दैनंदिन जीवनाच्या सर्व गोष्टींमध्ये मदत करणाऱ्या, कंटाळा न करणाऱ्या आणि सतत स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या अशा मनीषा मॅडम. अरुणा मॅडम झेप बरोबर पहिल्या दिवसापासून असणाऱ्या, कुठलेही मूल असो आनंदाने सांभाळणाऱ्या, वरिष्ठांनी सांगितलेल्या सर्व कामांची अतिशय उत्तमरित्या पार पाडणाऱ्या आणि गेल्या 17 वर्ष शी इज वर्किंग विथ अ झेप. इज वन ऑफ द बिगेस्ट टेन्यूर or anyone who has their professional career 17 years. Hands off. So next is Gauri madam. गौरी मॅडम, राजश्री मॅडम. गौरी मॅम या आपल्याकडे आता नुकत्याच रुजू झालेल्या आहेत, पण सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं परितत्वास नेण्यामध्ये त्यांचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा असतो. राजश्री मॅडम. राजश्री मॅडम या पण मुलांना खूप समजून घेतात, नवीन नवीन गोष्टी स्वतः पण शिकतात आणि मुलांना भाषा वगैरे सर्व गोष्टी नवीन पद्धतीने शिकवतात. हर्षाली मॅडम. आयझॅक सर म्हणजे हाती घ्याल ते तडीच न्याल, म्हणजे जे काही काम सांगताल ते उत्कृष्ट तडीच नेण्याचं काम ते करतात. तडीच नेणे म्हणजे कडेलोट करणे, कडेलोट करणे म्हणजे पूर्णत्वास करणे, त्याची पूर्णावती करणे. थँक्यू, थँक्यू विनोद सर अँड थँक्यू मॅम. सो I request all the teachers. सर्व शिक्षकांच्या अपार प्रेमातून, आयुष्यरूपी समुद्र मंथनातून आपली मुले गरुड झेप जरूर घेतील. ज्योत पेटण्यासाठी समईत हवी वात, ज्योत पेटण्यासाठी समईत हवी वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात. ज्योत पेटण्यासाठी समईत हवी वात, चांदणं पेटण्यासाठी आकाशात हवी रात. ध्येय कठीण आहे पण ते गाठण्यासाठी
हवी आहे सर्व शिक्षकांची साथ. So with this note, I request all of you, please stand up for standing ovation to all these teachers. Please stand up and give a big round of applause to them. Thank you, Zeb, for everything. And final word. That is, all the power is within you. You can do anything and everything. Believe in that. Don't believe that you are weak. Stand up and express the divinity within you. Thank you very much. एकदा स्वरितच्या बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. आजच्या त्यांच्या अँकरिंगमुळे आयत्या वेळेस त्यांनी जे अँकरिंग केले त्यातनं त्यांनी त्यांच्या सुंदर निवेदन कौशल्याची झलक आज दाखवली आहे. म्हणजे एक भावी पॅरेंट निवेदक आपल्याला जणू मिळाला असं आपण म्हणूयात. पण आत्ता सगळे इतके छान भारावून गेलो आहे, पण कार्यक्रम इथे संपलेला नाही आहे. आपली मुलं मागे छान तयार झालेली आहेत. खूप खूप धन्यवाद महेश कुलकर्णी सर यांना. खरोखरच त्यांनी सगळ्या शिक्षकांविषयी खूपच प्रेमाने इथे बोलले आहेत आणि शिक्षकांशिवाय शिक्षकांची मदत ही लागतेच. त्यांचे खूप खूप आभार. यानंतर प्रथमेश आपल्याशी संवाद साधणार आहे. तर मी प्रथमेश याला विनंती करते की त्यानं 2 वाक्य बोलून. नमस्कार, मेरा नाम प्रथमेश गोंडाने है. मैं 8th स्टैंडर्ड की पढ़ाई करता हूँ. हम पढ़ाई के अलावा बहुत सारी एक्टिविटी स्कूल में करते हैं. ड्राइंग निकालना, ट्रैकिंग करना, कंपटीशन में जाता हूँ. हम ट्रैकिंग को भी जाते हैं. मैं स्कूल में फूलों से होली के रंग बनाना, गोमे गणपति बनाना और स्टॉल पर बेचना, ये भी एक्टिविटी मुझे पसंद है. कंप्यूटर पर टाइपिंग करना, पेट भर ड्राइंग निकालना और फोल्डर में सेव करना, ये मुझे आता है. मैं स्कूल में बैंगो बजाना सीखा हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है. ये मेरी अभी हॉबी बन गई है. हम सभी फ्रेंड कंपटीशन के लिए जाते हैं. उसके लिए पहले बहुत सारी तैयारी भी करते हैं. हम ट्रैकिंग करने के लिए जाते हैं, उसके लिए तैयारी करते हैं. हम स्कूल में प्रेयर के बाद रोज़ न्यूज़ पढ़ते हैं और बाकी के बच्चे को पढ़कर बताते हैं. बच्चों के लिए न्यूज़. हम सब फ्रेंड मिलके पिकनिक को गए थे, उधर बहुत एंजॉय किया था. उसके बाद नाइट कैंप को भी बहुत एंजॉय किया था. एक साथ गेम खेले, मूवी देखा, सब फ्रेंड के साथ होटल में भी गए थे. सब फ्रेंड मिलके हमने बहुत एंजॉय किया था. मैं स्कूल में बहुत नई एक्टिविटी सीखता हूँ और अच्छे से करने भी हमेशा कोशिश करता हूँ. थैंक यू. खूप छान बोललाय प्रथमेश. झेप संस्थेमध्ये आपल्या या मुलाने अभ्यासाबरोबर स्वतःचा सर्वांगीण विकास साधला आहे आणि त्याने खूप छान गप्पा मारल्यात आपल्याबरोबर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रथमेशसाठी. यानंतर मी साईराज याला विनंती करते की त्यानं सुद्धा आपल्या सर्वांसोबत गप्पा माराव्यात. माझं नाव साईराज ज्योतिष सस्ते. आमच्या शाळेत झेप कॅफे असतो. कॅफेमध्ये आम्ही खूप पदार्थ बनवतो. आम्ही ह्या सगळ्या पदार्थांची तयारी करतो, साहित्यांची यादी करतो. त्याप्रमाणे दुकानात जाऊन आणतो. मी तर मम्मीला पण सामानची लिस्ट करायला शिकवले. मम्मी बरोबर सामानाने दुकानात जातो. पुढच्या झेप कॅफेमध्ये कोल्ड कॉफी, फ्रूट सॅलेड, पिझ्झा, भेळ,
असे पदार्थ बनवायला शिकवतात. हे पदार्थ मी घरी पण बनवतो. मला आमच्या जेब कॅफेमध्ये ड्रेस घालून काम करायला आवडते. तुम्ही आमच्या कॅफेला भेट द्यायला नक्की या. धन्यवाद. झेप कॅफेबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे सायराजने. तर नक्की सगळ्यांनी झेप कॅफेला भेट द्यायची आहे. यानंतर आपल्यासमोर नृत्य करण्यासाठी उत्सुक असलेले, अभ्यास देखील आवडीने करणारी ही आपले मुले आहेत. सुमन, कबीर, स्वरित, हेतांश हे ॲकॅडमिक्समध्ये खूप उत्तम आहेत. रेयांशला काही वर्तन समस्या आहेत, पण त्या समस्यांवर मात करून त्याने हे कौशल्य कसं आत्मसात केलं आहे आणि तो नाच करण्याचा कसा प्रयत्न करतो हे आपण इथे पाहणार आहोत. नॉन व्हर्बल असूनसुद्धा सुमन सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. तन्वी अभ्यासाबरोबर को करिक्युलममध्ये सुद्धा उत्तम परफॉर्मन्स आणि रिस्पॉन्स देते. स्वरित हा हायपर ॲक्टिव्ह असूनसुद्धा ती हायपर ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी म्युझिकल डान्सचा वापर तो कसा करतो हे आपण इथे पाहणार आहोत. विस्मय आणि तस्नीम ह्या स्वतःच्या भावना शब्दरूपात व्यक्त करायला लागले आहेत हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. कोळी गीतामध्ये परफॉर्मन्स करणारी मुले आहेत. माधवी, आर्या, रुद्र, तस्नीम, विस्मय, श्लोक, अनन्या, स्वरित, कबीर, लवीन, रेयांश, तन्वी, हेतांश, लक्ष्मी, नरसिंह, सुमंत आणि सहर्षद. आणि मदत करणारे शिक्षक आहेत, मेहनत घेणारे शिक्षक आहेत चित्रा मॅडम, शुभांगी मॅडम आणि सोनल मॅडम. तर आपल्यासमोर कोळी गीत घेऊन आमची ही मुले येणार आहेत आणि अतिशय धम्माल असा डान्स परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करणार आहेत. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा बेगीन नेशील ना.
तुझे मनी येवो माझे ध्यानी न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का पैसे गोवे शरण जरी नेशील सांगान एक हाऊस माझे परवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय कोणे देशी नेशील कोणे गावी नेशील सांग तुझे मनाला काय चाललंय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनाला काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनाला काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनाने काय करतय खूपच छान परफॉर्मन्स. अगदी गोव्याला आणि कोकणात गेल्याचा फील आला का? खूप खूप छान डान्स झालेला आहे. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सिद्धार्थ सर यांना बोलवते. ते झेप विषयी आपल्याला जे वाटतं तो संवाद तुमच्याशी साधणार आहेत. नमस्कार, मी सिद्धार्थ जोशी, असिस्टंट टीचर म्हणून मी झेपमध्ये काम करतो. 2013 पासून मी मुलांना शिक्षकांना मदत करायला झेपमध्ये येऊ लागलो. आता मी तृप्ती जोशीबरोबर मॅडमच्या असिस्टंट आहे. आमच्या वर्गातील मुले आमच्याकडून अभ्यास, गाणी, गोष्टी, कला शिकत असतात. मुलांच्या चांगले बदल दिसून लागले की आनंद होतोच, पण कायम कामाचे समाधान जास्त मिळते. झेपमध्ये अनेक शिक्षक, कर्मचारी, पालक खूप सहकार्याने काम करतात. नेत्रा मॅडमचे मार्गदर्शन नेहमीच असते. त्यामुळे कामाचा ताण कधीच येत नाही. माझी पत्नी भूमिका बरीच वर्षे अमेरिकेत होती. तिथे ती फोनिक्स, ग्रामर शिकायची. स्पेशल मुलांसाठी वेगळे सराव बनवायची. तिलाही खूप तिलाही आवडली. झेपला आता 18 वर्ष झाली. नेत्रा मॅडमचे मार्गदर्शन या संस्थेला माझ्या मनापासून शुभेच्छा. नेत्रा मॅडमचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना सतत मिळत राहो ही इच्छा ही इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ सर. यानंतर पुढील पालकांच्या नृत्याबद्दल बोलण्यासाठी इंदू यांना मी विनंती करते की त्यांनी माईक स्वीकारावा. आदरणीय व्यासपीठावरचे सगळ्या पालकांना मी माझं मनोगत व्यक्त करत आहे. आपल्या झेप संस्थेत आई पालकांची खूप जास्त प्रमाणात मदत होते. तर काही छोटंसं काव्य मी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलं आहे. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे. असे ऋण की जया व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. जिने सोसल्या यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनाचे जगी मोल नाही, तिच्या सारखा लाघवी बोल नाही. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई. किती सुंदर शब्द आहेत. आपल्या नेत्रा मॅडम, आपल्या फाउंडर मेंबर, मदर ह्यांनी आई पालकांना जेव्हा झेप शाळेत सहजरित्या वावरायला बोलवायला लागल्या, त्याच्यामागे त्यांचा एक खूप मोठा उद्देश होता की ह्या सपोर्ट ग्रुपमधनं आई पालकांचं मानसिक आरोग्य जपणे. आणि ते इतक्या सहज आणि छान पद्धतीने त्यांनी ते जपलं आहे की जेव्हा आपलं मूल विशेष आहे ह्याचं स्वीकार आपल्या आई पालकांना खूप अवघड असतं. बाबा पालकांना कसं असतं, नोकरी व्यवसायामुळे ते थोडे घराबाहेर असतात, पण आई पालकांना ते स्वीकारणं खरंच कठीण असतं.
कारण छोट्या छोट्या गोष्टींमधनं बाळाला कशी मदत करायची आणि त्याच्याबरोबर काही आई पालकांना नकारात्मकतेकडे त्यांचं वाटचाल होते किंवा मैत्रिणी सुटत जातात किंवा नातेवाईकांशी संवाद कमी होत जातो. अशा वेळी मॅडमनी त्यांना शाळेत बोलवून त्यांना काही वोकेशनल ट्रेनिंग देऊन मुलांना मदत करणं, वोकेशनलच नाही तर बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये आपल्या आई पालक काम करतात. जसे की चेसचं आत्ता प्रशिक्षण काही आई पालक मदत करतात ते शिक्षकांच्या मदतीने. त्यानंतर गुड आणि बॅड टचचंही ट्रेनिंग काही आई पालक मुलींना देत आहेत, मुलांनाही देत आहे. त्यानंतर असिस्टंट टीचर, ऑफिस अकाउंट्स, मेन टीचर, झेपचं सोशल मीडिया हँडल, स्पोर्ट्स डेची तयारी, ॲन्युअल डेची तयारी, झेप कॅफे, कम्प्युटर, योगासन, सिटी प्राईड स्कूलमध्ये मदत, झेपच्या ट्रिप, मेट्रो राईड, टीचर्स डेचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. आणि काही पालक डायरेक्ट इनडायरेक्ट प्रकारे CSR किंवा रेफरन्समधनं स्वतःच्या काइंड मदतही करतात. या सगळ्या पालकांची झेपला खूप मदत होत असते. त्याचबरोबर या पालकांचं मानसिक आरोग्यही आपण जपत आहोत झेप संस्थेतनं. मी काही आई पालकांचं आणि बाबा पालकांचं नाव घ्यायला थांबू नाही शकत स्वतःला. करुणा, सुमनची आई, मुस्कान, संस्कारची आई, मिलन, रोहितची आई, रसिका, प्रणवची आई, अश्वित, रागिनी आणि रियांशी यांची आई, शुभांगी, अथर्वची आई, मृणाल, कैवल्यची आई, कांची, रुद्रची आई, अंजली, समृद्धी आणि अनुष्काची आई, हर्षाली, हितांशी आई, मी, इंदू, तन्वीची आई, मेघना, पुष्करची आई, अजिता, वैष्णवीची आई, शीतल सोलंकी, केतकीची आई, सोनल, तितिक्षाची आई, जयश्री, अंशुलची आई, सुमन, रियाची आई आणि विनायकची आई. आणि बाबा पालकांचीही जी मदत होते त्यांचेही नाव घ्यायला मला नक्की आवडेल. अमित पांचाल सर, मंदार नवांगुळ सर, अजित गुजराती सर, मनीष सोलंकी सर, शिवराज भोसले सर, प्रभू, साक्षीचे बाबा, कानडे काका आणि गौरवचे बाबा. ह्या सगळ्यांची जी काही झेप शाळेत तुम्ही मदत करताय त्याच्यासाठी तुमचे खूप आभारी आहे झेप परिवारातर्फे. आणि मी इतर पालकांनाही आवाहन करते की आपणही काही प्रकारे प्रकारे आपल्याला मदत करता येईल, शाळेतल्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होता येईल तर नक्की आवर्जून पुढे या. आपलं झेप परिवार असंच आपण समृद्ध करूया. धन्यवाद. धरती कहती है आजा दौड़ेंगे, यादों के बक्सों में जिंदा सी खुशबू है कहती है सब पीछे छोड़ेंगे, उंगलियों से कल की रेत बहने दे आज और अभी में खुद को रहने दे. खुशबू से जुड़ा 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 है कहीं दूर हाथ से ये कैसे आंसुओं से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर.
खूप खूप छान नृत्य झालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या आईंसाठी. खूप खूप थँक्स. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी तृप्ती अकुलवार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माईक स्वीकारावा. नमस्कार. आत्ताच आपण सगळ्यांनी पाहिले की यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या छोट्या कलाकारांनी त्यांची कला आपल्यासमोर सादर केली. आपल्या बालकलाकारांच्या व शिक्षकांच्या मेहनतीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आपणा सर्वांना माहीतच आहे की एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे एकट्या दुकट्याचे काम नाही. आपल्याला सर्वांना एकत्रितपणे काम करून एकमेकांची मदत घेऊन हा कार्यक्रम पुढे न्यायचा असतो. मी झेपच्या वतीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे श्री विशाल चोरडिया सर, डॉक्टर श्रीजी चालीपट मॅडम व स्मिता जयकरजी मॅडम हे त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आपल्याला पाहुणे म्हणून लाभले. मी त्यांचे मनापासून आभार मानते. कायम आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या मार्गदर्शक संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर मॅडम, अध्यक्षा वर्षाताई, समीर गाजरे सर, सीमाताई, संजय खानोलकर सर, CA नारायण खानोलकर सर, अवधूत गोखले सर, अनुराधा दाभोलकर मॅडम आणि भूषण जोशी सर या सर्वांचे मनापासून आभार मानते. झेपचे सर्व ट्रस्टी नेहमीच आमच्या पाठीमागे उभे असतात. त्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या बालकलाकारांचे कौतुक. त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाला योग्य प्रतिसाद देऊन एवढा मोठा कार्यक्रम खूप सुंदरपणे आपल्यासमोर सादर केला. रामकृष्ण मोरे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. सभागृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. सावरकर सरांना मनापासून धन्यवाद. लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टीम व्यवस्थित उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आपल्या पालकवर्गाचेही खूप खूप धन्यवाद की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.